आई आज फिश दिसत आहे, आज फिशची भाजी करणार आहे का? नाही, आज स्नॅक्स बनवणार आहे. स्नॅक्स मध्ये कोणता प्रकार करणार आहे? स्नॅक्स मध्ये मी फिशचे कटलेट दाखवणार आहे आज. अरे वा. नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आज फिश कटलेट बनवणार आहे. तर ही फिश वाफून घेतलेली आहे आणि आता याची आपण काटे वगैरे काढून वेगळं करूया. आणि साहित्य मग मी तुम्हाला जसं जसं टाकेल तसं तसं तुम्हाला दाखवते. हे साहित्य आहे. तर आता आपण या फिशला साफ करूया. शिजायची आहे म्हणून त्याला परत फिश शिजवायला ठेवलेली आहे. तिथपर्यंत आपण हे अंडे फोडून घेऊया आणि याला डब कराहाटी याचं हे करूया, टाकूया. फोडून घेतलेले आहे. अंड्याचं येऊपर्यंत ते थोडी कच्ची दिसली आहे मला ती फिश, म्हणून त्याला परत आपण उकळायला ठेवलेली आहे. आणि त्यानंतर इतकं होईपर्यंत आपली फिश शिजून जाते. आणि फिशचे मग काटे वेगळे करूया आणि मग कृतीला सुरू करूया. याच्यासाठी थोडंसं तिखट टाकूया आणि थोडीशी हलकीशी हळद आणि याला मग आपण हे करूया आणि बीट थोडंसं चवीपुरतं. फेकूया. आणि समजा तुम्हाला लाल तिखट नाही टाकायचं तर तुम्ही लाल मिरचीचं आपलं जे पावडर आहे ते नाही टाकायचं तरी चालतं. आवश्यक नाही आहे याच्यात लाल मिरचीचा पावडरच टाकायला पाहिजे. मिरेपूड पण तुम्ही टाकू शकता. मिरेपूडनं पण छान चव येते. पण मी आता याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, मिरची पावडर टाकलेलं आहे. असं अंड फेटून घ्यायचं. टाकू शकता किंवा मिरचीचं पावडर टाकू शकता. ते तुमच्या आवडीचं, म्हणजे तुमची इच्छा, तुम्हाला कसं हवं ते. ही फिश साफ झालेली आहे आणि आता हे आपण याच्यात टाकूया. आणि ही मरळ मच्छी आहे. आणि मरळ मच्छीचे छोटे छोटे तुकडे म्हणजे केले नाही, कारण मग ते काटे इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट होतात म्हणून. तर थोडे मोठे मोठेच करून आणले होते. आणि म्हणजे मग काटे काढायला लवकर म्हणजे इझी जाते. तर आपलं इतकी मरळ आहे ही. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपला कांदा टाकूया बारीक. आणि हा बटाटा टाकूया. बटाटा किसूया याच्यात. हळद टाकूया. आपण 3 चमचे तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणखी थोडीशी वाटल्यास टाकून देऊया. त्यानंतर धन्याची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर थोडा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. आणि थोडंसं हे याच्यामध्ये ब्रेडक्रम्स पण टाकूया. थोडंसंच टाकायचे. आणि याला आता मिक्स करूया. मिक्स करून घेऊया आपण याला. शिजवलं होतं 3 अंडे फोडून याच्यामध्ये
थोडं आपण तिखट मीठ वगैरे टाकलेलं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. आणि आता हे अंड्याच्या याच्यामध्ये असं हे करायचं आणि त्याच्यामध्ये हे करून घ्यायचं. हे आपण डब केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स लावलेले आहे आणि आता हे कढईत आपण टाकलेले आहे. आणि फिश फ्राय केलेलीच आहे. बटाटे आपण उकडून घेतलेलेच आहे म्हणून याला काही एवढा वेळ लागत नाही. फक्त आपण जे ब्रेड क्रम्स लावलेले आहे अंड्याच्या याच्यामध्ये टाकून तर त्यालाच थोडंसं हे लागते बस. आणि बाकीचे झालेले आहे ते तळून घेऊया. हे आपले तळून झालेले आहे. पहा हे चांगले क्रिस्पी झालेले आहे. आणि मी एखादा तोडून पण दाखवते तुम्हाला. क्रिस्पी झालेले आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून बघता ते जरूर सांगा. धन्यवाद.